मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या महानगरपालिकांसाठी राज ठाकरेंच्या मनसेवर अनेक समीकरणं अवलंबून असणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे असोत, एकनाथ शिंदे असोत की देवेंद्र फडणवीस, कुणीही राज ठाकरेंना हलक्यात घेण्याची चूक करत नाहीये। भाजपचा रेटा थोपवण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात असतानाच मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंच्या बैठकीची बातमी आली। यानंतर काय आहेत समीकरणं ते पाहूया। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का ही चर्चा जोरात होती। या बातमीकडे लक्ष असतानाच दुसरी बातमी येऊन धडकली। ती बातमी होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची। तसे हे नेते या आधीही भेटलेत, पण आजची भेट ना शिवतीर्थावर होती ना सह्याद्रीवर। हे दोन्ही नेते सकाळी सकाळी भेटले ते ताज लँडसेंड या हॉटेलमध्ये। मुख्य गेटने न जाता स्टाफ गेटने हॉटेलमध्ये गेले। तासभर चाललेल्या बैठकीला दोघेच उपस्थित होते। ही माहिती बाहेर आली आणि चर्चांना आणखीनच उधाण आलं। महायुतीतील मित्र पक्षातील मंत्री यावर आपापल्या परीने व्यक्त झाले। राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे, विरोधी पक्षाचे एकमेकांना भेटत असतात आणि चर्चा करत असतात। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे। अनेकदा आम्ही पण सत्ताधारी पक्षामध्ये असताना काही विरोधी पक्षाचे नेत्यांनी वेळ मागितली तर देतो, किंवा आम्ही विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाची वेळ मागितली नेत्यांची। कधी ठाकरेंची कुठे लग्नाच्या माध्यमातून भेट होते, कधी आमचे उदय सामंत आणि शिंदे साहेब कधी कांदे पोहे खायला, चहा प्यायला राजसाहेबांकडे जातात। राजसाहेब दिलदार मनाचा माणूस आहे, तो सगळ्यांना आमंत्रण देत असतो आणि ते सगळ्यांचा म्हणजे एक अतिशय चांगल्या प्रकारे पाहून करत असतात। भाजपच्या मंत्र्यांनी मात्र कीप काम अँड ट्रस्ट देवाभाऊ अशीच भूमिका घेतली। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा आणि फडणवीस राज भेटीचा संबंध नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। मुंबई महानगरपालिकेसाठी एक ठाकरे सोबत ठेवण्याच्या युतीच्या प्रयत्नाचा हा भाग आहे। राज ठाकरेंसाठी महायुतीचं दार उघडं असल्याचा संदेश या भेटीत दिला आहे का हा प्रश्न आहे। हे राजकारणाच्या पलीकडे आम्ही एक दुसऱ्याला भेटतो, एक दुसऱ्याबरोबर चर्चा करतो आणि घरगुती पण संबंध असतात। राज साहेब आणि फडणवीस साहेब, राज साहेब आणि राणेंचं कुटुंब एक वेगळा संबंध आहे। म्हणून अगर दोघं भेटले असतील तर त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरून आहे। तो राज्याच्या स्तरावरचा विषय आहे। आदरणीय मुख्यमंत्री महोदय राजसाहेबांचे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत आणि आपल्याला ज्ञात आहे। तेव्हा त्यांची भेट का झालेली आहे हे माझ्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदयच अधिक सांगू शकतील। आम्ही इच्छुक निश्चित नसण्यापेक्षा राजसाहेबांची भूमिका महत्वाची आहे। आम्ही इच्छुक असलो तर काय, राजसाहेबांचं महत्वाचं काय म्हणणं आहे त्याच्यावर साऱ्या गोष्टी, ते मग उद्धव ठाकरेजी सोबत असो की आमच्यासोबत असो किंवा कोणासोबत असो, एकनाथजी सोबत असो, जोपर्यंत राजसाहेब ठरवत नाही तोपर्यंत मला वाटतं या चर्चेला अर्थ नाही। गेले काही दिवस ठाकरे बंधू एकत्र येणार या वावड्या सुरू आहेत। त्यांना या भेटीमुळे काही काळ आराम मिळेल। ठाकरेंच्या शिवसेनेला याचा जास्त धक्का बसेल असं बोललं जात आहे। मात्र खरा धक्का एकनाथ शिंदे आणि अजितदादांसाठी आहे अशी मांडणी ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात येते। खरं तर ताज लँडसेंड हॉटेल जे आहे ते मातोश्रीपासून अवघ्या काही अंतरावर आहे। 1 किलोमीटरच्या कक्षेमध्ये असणारं ते हॉटेल आहे। तरी सुद्धा मातोश्रीपासून वाटवाकडी करून ते तिकडे का गेले याचं उत्तर ते त्यांनी द्यावं आहे। मुळात जेव्हा मनसेचे सगळे प्रतिनिधी म्हणत होते की प्रस्ताव पाठवावा लागतो, भेटायला यावं लागतं, तर आमच्याकडून प्रस्तावाची अपेक्षा करणारे मनसेचे सगळे प्रवक्ते आज मात्र मुक्तगिरी बंगल्यावर स्वतःहून गेलेले आहेत। हाच पुढाकार त्यांनी आमच्यासोबत भेटण्यासाठी अजिबात घेतला नाही, हे सुद्धा उभा महाराष्ट्र पाहत आहे। मुख्यमंत्र्यांना कोणी भेटू शकतो, उद्या मी पण भेटू शकतो जाऊन। याचा अर्थ ती काय राजकीय भेट असतेच असं नाहीये। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोण भेटलं तर याचा अर्थ काय प्रत्येक वेळेला राजकीय अर्थच काढायला पाहिजे असं नाहीये। या भेटीतली चर्चा काय झाली त्याचा तपशील बाहेर येऊ देत, नेमकं ही राजकीय भेट होती का हे कळू देत, मग त्याच्यानंतर मग बोलता येईल याच्यावरती। राजा देवाभाऊ भेटीनं काय साधलं? ठाकरे बंधूंमध्ये एकत्र येण्यावरून अविश्वास तयार होईल। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार ही चर्चा काही काळ थांबेल। भाजप राज ठाकरेंना हलक्यात घेत नाही हा संदेश गेला। महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेत थोडीफार अस्वस्थता येईल।
ठाकरेंची सेना राज ठाकरेंच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं करेल. आम्ही सकारात्मक होतो हे सांगत उद्धव ठाकरे मराठी मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतील. बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार ठाकरे सोबत घेण्याचा प्रयत्न करतोय हा संदेश भाजप देईल. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची चर्चा भाजप भोवती ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. मात्र यामुळे शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीनं चिंता करण्याचं कारण नाही असं सेनेचे मंत्री मानतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज साहेबांची आज जी भेट झाली निश्चित त्याला राजकीय अर्थही आहे. परंतु राज साहेब दरवेळेला जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात, काही काम असतात, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची अशी भेट घेणं हे राज ठाकरेंची राजकीय ताकद मान्य करणं आहे असं पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. बऱ्याच दिवसांनी भेटले असतील म्हणून झाली असेल. काय त्यांची व्यक्तिगत दोघांची भेट आहे ती त्यांना बऱ्याच दिवसांनी एकमेकाला भेटल्यानंतर जास्त वेळ भेटावं वाटलं असेल, काहीतरी असेलच. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना जाऊन भेटावं म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मदतीची अजून गरज आहे असा त्याचा अर्थ निघतो. राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं. राज देवेंद्र भेटीमुळे राज ठाकरेंच्या विश्वासार्हतेवर पुन्हा काहींनी शंका उपस्थित केली आहे. या गोष्टीचा लाभ उठवत उद्धव ठाकरे सहानुभूती मिळवू शकतील असा अंदाजही बांधला जातोय. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू असताना फडणवीस राज ठाकरे यांचंच मनोमिलन झालंय का अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे अशा महानगरपालिकांमध्ये राज ठाकरेंचा थोडाफार प्रभाव शिल्लक आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत तडजोड केली तर महायुतीला लढत थोडी कठीण जाऊ शकते. त्यामुळे राज ठाकरे एक वेळ महायुतीसोबत आले नाहीत तरी चालेल, पण त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नये यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असतील. राज ठाकरे भावासोबत जाणार की देवाभाऊ सोबत हे येत्या काही दिवसातच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.